नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आज कोल्हापूरला कण्हेरी मठामध्ये. कण्हेरी मठाचा परिसर साधारण 1300 एकरमध्ये पसरलेला आहे. त्यापैकी 21 एकर यामध्ये गार्डन, अम्युजमेंट पार्क, प्राचीन शिवमंदिर आणि बरेचसं मायाजाल, भूलभुलैया, त्यानंतर तारांगण आहे, 7D शो आहे, भूत बंगला आहे. विशेषतः बच्चे कंपनीसाठी खूप चांगला वेळ घालवण्यासाठी ही जागा आहे. साधारण पूर्ण जागा फिरण्यास, पूर्ण मठाचा परिसर फिरण्यास 8 ते 9 तास एवढा कालावधी लागतो. या मठामध्ये हॉस्पिटल्स आहेत, गोशाळा आहेत, बरेचसे उपक्रम आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे इथे विविध प्रकारची भरपूर वनस्पतींचं कलेक्शन आहे, झाडांचं कलेक्शन आहे. त्यासोबतच इथे मठाचा परिसर आहे, गुरुकुल आहे, जिथे मुलांना शिक्षण दिलं जातं आणि मी नोटीस केलं की इथे बहुतेक मेघालयमधली एक 100-150 मुलं आहेत शिकण्यासाठी. तसंच इथे राहण्याची, खाण्याची पण उत्तम सोय आहे, अन्नछत्र आहे. प्राचीन शिवमंदिर आहे, जे साधारण 7व्या शतकामध्ये जेव्हा काडसिद्धेश्वर महाराज इकडे आले, त्यांनी इथे मठाची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत या मठाची प्रगतीच होत गेली आणि खूप छानपणे हा मठ त्यांनी बनवलेला आहे. बरेचसे सामाजिक उपक्रम पण राबवले जातात. त्याचबरोबर इथे आदर्श ग्रामजीवन आदर्श ग्रामजीवनामध्ये तुम्हाला गावामधले 12 बलुतेदार, सहबलुतेदार यांची काय काय कार्य होती, ग्रामविकास कसा केला जायचा, त्यांचं राहणीमान कसं होतं, सामान्य जीवन त्यावेळेस कसं होतं, याचं शेती वगैरे कशी केली जायची, याचं जिवंत देखावा आपल्याला बघायला मिळतो. साधारण एक 3 ते 4 हजारापर्यंत स्टॅच्यूज आहेत, जिथे गावातले वेगवेगळे सण, वार, उत्सव वगैरे दाखवलेले आहेत आणि मठ अतिशय सुंदर आहे. तुम्ही आलात तर एक दिवस नक्की वेळ काढून या, मुक्कामी या. इथे राहण्याची सोय पण चांगली आहे. अन्नछत्र असल्यामुळे प्रसादरूपी जेवण 2-10 दिवसातून तुम्हाला मिळतं आणि मठाचा परिसर खूप फिरण्यासारखा सुंदर आणि मनमोहक आहे. तुम्ही इथे आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबियांना घेऊन आलात तर निश्चितच तुमचा हा जो एक दिवस आहे, तो संस्मरणीय राहील आणि आठवणीतला एक चांगला क्षण पण बनून जाईल. तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. माझा प्रवास थोडासा लांबचा आहे आणि मला आणखीन काही ठिकाणे करायची आहेत. आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत वाट बघा. बाय.